If you walk down Behram Nagar in Mumbai's western suburb of Bandra, you will find the 15 or so beef shops that are here have downed their shutters. With Maharashtra's ban on beef getting notified almost overnight, some 20,000 members of the Qureshi community that's been associated with this trade for generations have been left in a lurch. They say they had no idea this was coming and have had to clear out both livestock and beef with immediate effect. माल जो ऑलरेडी सिल्लक में था बैलेंस जो था देवनारायण बेटा में हमने हमने हाई कोर्ट से गुजारिश की थी कि ये माल को है ना कट जान दो, आप समझेंगे नहीं, जाने दो इनको, ज़ुबान होने दो, और उसके बाद है ना हम बंद कर देंगे। तो उन लोगों ने हम लोगों को ऑर्डर दिया था, मगर हम ऑर्डर के लिए वेट कर रहे थे। इस वेट करने की वजह से कोई नोटिफिकेशन दिल्ली से आ गई, उस वजह से जो ऑर्डर जो दिया था वो रिवर्स हुआ। एंड वी वर टोल्ड टू टेक ऑल माई स्टफ़, लाइव स्टफ़, बॉम्बे से बाहर निकाल लो, बाहर ले जाओ। अब बॉम्बे से बाहर हम लोग ले गए तो पूना से आगे कर्नाटक का माल जा रहा था हमारा, तो वहाँ पे लूट लिया गया हमारे माल को। 13 गाड़ी लूटी वहाँ पे, कम से कम 3-4 गाड़ी पास हुई। Daily wage laborers across religious communities are amongst the worst hit. Not only has their livelihood been impacted, but a food source and a cheap routine has gone missing. माझं नाव प्रवीण आहे. मी इकडं बॉम्बे सेंटर आहे. बॉम्बे सेंटरच्या गावच्या गाड्या येतात, बांद्राला ज्या गावच्या गाड्या येतात त्यामध्ये हमाल होतो मी. त्याच्यामध्ये कोणी असे ओळख काढून काढून तो काम जेव्हा बंद झाला तर मी एकाला विचारला की बाय तुमच्या याच्यामध्ये हमालीला किती पैसे भेटतात. तर आमच्या 200-300 रुपये हमालीला चार्ज आहे. तर त्या हिशोबाने मी यांच्या हमालीमध्ये आलो. तर हे लोक जो मटण आहे यांच्या दुकानांना दुसऱ्या दुकानांना असे आम्ही लय पोरं आहेत, ते आम्ही पोरं या दुकानात त्या दुकानात आम्ही पोचवतो. तर म्हणजे हमालीच आहे, आम्ही हमाल आहे, लोडर. तर त्या हिशोबाने आम्हाला 300-400 रुपये रोजचे भेटतात. त्याच्यावर मी आहे, माझी बायको आहे, आमचे 3 पोरं आहेत, आमचा घर याच्यावरच चालतो. जेव्हापासून हे बंद केलं या लोकांनी तेव्हापासून तर आमच्या घरामध्ये म्हणजे खायचे वांदेच आहेत. 2 महिन्यापासून माझे पोरं शाळेमध्ये जात नाही, म्हणजे शाळेची फीस भरायलाच पैसे ना आमच्याकडे एवढे. म्हणजे आता तर असं आलं की म्हणजे जीव द्यायची बारी आली आमच्यावर. असा माझी आई बैठकीला जाते, बैठक म्हणजे समर्थांची बैठक, ते जेव्हा बोलतो ना त्यांना माहिती पडेलच. समर्थांची बैठक जाते, रेवदंड्याला बैठकीला जाते माझी आई. तर मी माझ्या आईला विचारला की तू बैठकीला तुला काय बोलतात का नाही, मी तर काढतो मोठ्याचं मोठं, तुला काय बैठकीमध्ये बोलतात का नाही. तर माझी आई मला बोलली हां आम्हाला बैठकीमध्ये सांगितलं आहे की 1 टाईम चहा पिया, चाय जो आहे चहा म्हणजे कमी करा, 1 टाईम पी जावा. कारण काय, कारण त्या साखरेमध्ये आपण याची पावडर मारतो. आता मी 1 दिवस खायला काय आणि मंथली पूर्ण खायला काय, हिसाब तर माझ्या हिसाबाला तेच येणार आहे. मग अर्थ काय त्याच्यामध्ये. There are no answers to these questions. At the Deonar Abattoir, one of the largest slaughtering houses in Asia, at 3 in the afternoon the stalls are empty and no one is around. Since 1970, when it was built, this place has had the capacity to produce 100,000 kilos of beef a day. वर्कर लोग का 2 बैच चलता था, 180 का, तो उसके अंदर से 140 का 2 बैच चलता था. उसके अंदर मेरे अंडर में 140 वर्कर थे, मैं उनके ऊपर सुपर होता था. एक बैल के पीछे कम से कम 25-30 आदमी पेट भरता था. उसकी फैमिली मिला के ज़्यादा हो जाता है, लेकिन कम से कम 25 आदमी तो पेट भरता है, क्योंकि हर आदमी के पीछे 2-4 बच्चे वाइफ वगैरह के अंदर कम से कम मिनिमम पकड़ो तो वहाँ जाए तक, दुकान पे आए तक 25-30 आदमी हो जाता है. The beef industry is supported by about 1.5 lakh merchants who purchase cattle from across Maharashtra and who will now have to stop buying cattle from farmers. Even Dharavi's leather manufacturing units will have to look at West Bengal and Kerala for raw material. एक तो बफलो इतनी महाराष्ट्र में है ही नहीं कि जो यहाँ कंजम्पशन पूरा हो जाए, लेकिन जो बैल है उसका चमड़ा कहीं अच्छा होता है, बफलो का चमड़ा इतना अच्छा नहीं होता है इंडस्ट्री के लिए भी, और जो पूरी इंडस्ट्री है वो बैल के चमड़े को भी प्रेफर करती है. भैंस का चमड़ा इतना सूटेबल नहीं होता है. Eateries that are the mainstay of the working poor too are not spared, as beef preparations that were available for as little as ₹25 a plate are now off the menu. ये जो हमारा गोश्त है, इट इज़ कॉल्ड अ पुअर मैन्स फूड, गरीबों की ग़िज़ा है, ये बताते हैं. दाल भाजी बेच रहे कोई खाते नहीं है, जो आता है भुना मांगता है, कीमा मांगता है, कलेजी मांगता है, बोटी मांगता है नहीं तो क्या देंगे, वापस चला जाता है ग्राहक. एक ताला लगाने की नौबत आ गया है.
The weighing scales are empty for now. The Beef Dealers Association, supported by the All India Jamaat-e-Quresh, plans to fight the law it calls unfair and unjust legally by petitioning the Bombay High Court.